नमस्कार मित्रांनो, जय भीम जय शिवराय. अर्थातच मी संदीप कांबळे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रात्री उशिरापर्यंत CEO आणि युवनच्या लॉग इनला आंतरजिल्हा बदलींच्या याद्या त्या ठिकाणी डिस्प्ले झालेल्या आहेत. आणि रात्री उशिरा अर्थात 2:05 ज्या ज्या जिल्हा बदलीसाठी शिक्षक पात्र होते त्या शिक्षकांना मेल गेलेले आहेत. यू हॅव बीन ट्रान्सफर्ड सक्सेसफुली आणि यू हॅव नॉट ट्रान्सफर्ड अशाचे ज्यांची बदल्या झाल्या त्यांना ट्रान्सफरची बदल्यांचे मेल गेलेले आहेत आणि ज्यांचे झाले नाहीत त्यांची पण त्यांना मेल गेलेले आहेत. मग आता ही झाली जिल्हा अंतर्बदली. आता यानंतर जिल्हा अंतर्गत बदल्या चालू होतील. त्याचा आणि शिक्षक भरतीचा तेवढा परिणाम होणार नाही. मात्र ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे की या जिल्हा ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, जी शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी खूप मोठा आपल्यासाठी अडथळा होता. अडथळा म्हणण्यापेक्षा ही प्रक्रिया होती. जोपर्यंत जिल्हा अंतर्गत बदली होत नाही तोपर्यंत शिक्षक भरतीच्या जाहिराती येत नाहीत हे तुम्हाला आता तरी कळूनच चुकलं होतं. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये हे युवनच्या आणि शिवनच्या लॉग इनला गेलेल्या याद्या ज्या काही येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवर्गांच्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या याद्या व्हेरीफाय केल्या जातील आणि ते ग्रामविकासकडे पाठवून तात्काळ त्याच्या याद्या शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे त्या येतील. अर्थातच काय तर पुढील 2 ते 3 दिवसामध्ये हे सगळं काम संपेल आणि आपल्या पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती दिसायला सुरुवात होतील. होय, पुढील 5 ते 6 दिवसामध्ये जास्तीत जास्त शिक्षक भरतीच्या जाहिराती येतील मित्रांनो. ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे. मग त्याच्यानंतर 5-6 दिवसामध्ये जाहिराती आल्याच्यानंतर समोरची प्रोसेस काय? तर जर समजा आज 30-31 किंवा आज शनिवार रविवार या दोन्ही तारखा आल्यामुळं किंवा वार आल्यामुळं कार्यालयी सुट्टी असल्यामुळं जर समजा 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत आपण गृहीत धरलं तर 5 तारखेपर्यंत आपल्या जाहिराती येणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर 5 पासून किंवा 6 पासून 6ला येतील कदाचित. तर त्या तारखेपासून पुढे 8 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी 12 ते 15 या कालावधीमध्ये आपल्याला पसंतीक्रम देण्यासाठी त्या ठिकाणी टॅब उपलब्ध केला जाईल. तर हे पसंतीक्रम देणं झालं की जर समजा अडचणी आल्या किंवा काही प्रॉब्लेम आले तर एखादी 1-2 दिवसासाठी त्या ठिकाणी पसंतीक्रमला वेळ मिळेल. पण मित्रांनो, आताच वेळेबद्दल बोलू नये. तर ही प्रक्रिया फक्त एक 8-10 दिवसाची आहे. पुढे जाहिराती आल्याच्या नंतर त्यानंतर मग शिक्षक भरतीच्या नक्कीच आपल्या निवडीच्या याद्या लागण्याची दाट शक्यता आहे. आता हे काम आपल्याला आचारसंहितेच्या अगोदर पूर्ण ताकद लावून जोर लावून करायचं आहे. आचारसंहितेला पुढील आपल्याकडे 50 दिवस बाकी आहेत. त्या अगोदर आपल्याला कशा नियुक्त्या मिळतील यासाठी आपला कायम 100% पाठपुरावा असेल. आणि ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झालेल्या आहेत त्या शिक्षकांना नियुक्त्या कधी मिळतील? ज्या दिवशी आपण रुजू होऊ, आपल्या निवडी होऊन त्या ठिकाणी शाळेवर नियुक्त्या होऊन आपल्या त्या शाळेवर निवडीचे पत्र जेव्हा देतील तेव्हाच ते शाळेवरून कार्यमुक्त होतील. अर्थात तोपर्यंत ते कार्यमुक्त होणार नाहीत, फक्त त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. मग तोपर्यंत ते काय करतील? तर ते शिक्षक बांधव सुद्धा आपल्या जाहिराती आपल्याला नियुक्ती लवकरात लवकर मिळावी यासाठी आंतरजिल्हा बदलीला जे पात्र होते किंवा ज्यांची बदल्या झाल्यात ते शिक्षकसुद्धा आपल्यासाठी लढतील, आपल्याला मदत करतील. नक्कीच मित्रांनो, हे तुम्हाला पूर्वी पण सांगितलं की जिल्हा अंतर्गत बदली हा खो-खोचा खेळ आहे. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जाणार नाही, खो देणार नाही, तोपर्यंत ते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये किंवा जिथं बदली झाली त्या जिल्ह्यामध्ये जाणार नाहीत. नक्कीच मित्रांनो, या प्रक्रियेला 50 दिवस बाकी आहेत. जर आचारसंहितेच्या अगोदर झालं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे कधी होईल? आपण पाठपुरावा केला तरच होईल, अन्यथा हे सहसा लवकर होणार नाही मित्रांनो. निश्चित राहा, आपण पाठपुरावा 100% करणार आहोत आणि आचारसंहितेच्या अगोदर आपल्याला नियुक्ती ऑर्डर मिळेल किंवा शाळेवर रुजू हो आपण, यासाठी आपण लढणार आहोत. त्यासाठी सोबत राहा. आणि यासाठी आम्हाला अनेक शिक्षक संघटनांचे आणि आंतरजिल्हा बदलीसाठी जे काही ग्रामविकास लेवलवर उपसचिव साहेब आहेत
आणि इकडे आमच्या आयुक्त कार्यालयातील जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे. त्यामुळं ज्यांची बदली झाली त्यांना मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक करतो. कारण अनंत बऱ्याच वर्षापासून ते पाण्या पावसामध्ये गावापासून दूर बऱ्याच गोष्टी असतात त्या सहन करून त्या शाळेवर जात होते. त्यांना आता नक्कीच त्यांच्या हक्काची किंवा त्यांच्या स्वजिल्ह्याची या ठिकाणी त्यांना सेवा करण्याची किंवा शाळेवर शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळेल. त्या ठिकाणी मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. ज्यांची झालं नाही त्या आंतरजिल्हा बदली त्यांच्याबद्दल सुद्धा मनामध्ये आपल्या सद्भावना आहे. नक्कीच प्रयत्न करूया पुढे काय होईल सकारात्मक यासाठी. धन्यवाद मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये खूप लवकर आता आपल्या जाहिरात येतील एवढंच सांगतो. धन्यवाद. आपल्या व्हिडिओला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.